एकीकडे सरकार सर्व शिक्षा अभियानाचा पुरस्कार करतं, तर दुसरीकडे ज्या शासकीय शाळा आहेत त्या ओस पडत चालल्या आहेत. त्यांच्यावर जी परिस्थिती आली आहे कंत्राटी भरतीच्या द्वारे शिक्षकांच्या, या सर्व समस्येवर शाळा वाचवा समिती लढते आणि विधान भवनावर आज 6व्या दिवशी अधिवेशनाच्या, हिवाळी अधिवेशनाच्या मोर्चा काढण्यात आलाय. शाळा वाचवा समितीद्वारे काय प्रमुख मागण्या आहेत जाणून घेऊया. काय प्रमुख मागण्या आहेत मॅडम? मागण्या तर शासनाकडून आमच्या अशा आहेत, जो जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या आपल्या गावाच्या पातळीवर त्या शाळेच्या जिथं पटसंख्या कमी आहे त्या पटसंख्या कमीच्या कारण दाखवून शासनाद्वारे जो जिहार काढण्यात आलेला आहे त्याच्या समूह, म्हणजे काही जे पटसंख्या कमी आहे त्या जास्त पटसंख्येच्या शाळेत त्यांच्या आपला समूह करणे आणि जे कंत्राटी भरती पद्धती आहे, आपण सरळ शासनाच्या द्वारे जे शिक्षकाची भरती असायला पाहिजे ती भरती न करता आपण कंत्राटी पद्धतीने आपण जे भरती करत आहात त्याच्या आम्हाला निश्चित करायचं आहे. आणि कसं आहे, समस्त ज्या आपल्या मोठ्या लेवलवर शाळा आहेत, जशा गावापासून आपल्या गावापर्यंत कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे. आमचं गाव जसं नदीच्या काठावर आहे आणि आमच्याकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये गावातून शाळेसाठी दूर जाण्याकरता काही सोय नसल्या कारणास्तव आम्ही या जे समूह शाळेचा निषेध करत आहोत. या गोष्टीचा जो जेवढा निषेध करायला पाहिजे आम्ही आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करीत आहोत या ठिकाणी. आणि ह्या सर्व जे आमचे शाळा शिक्षण व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांच्या सहकार्याने या गोष्टीचा निषेध करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज या विधान भवनावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्याकडून. काय वाटतं, खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे आणि या पद्धतीनं सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करण्यात येते. काय वाटतं, हा घाट घातला जातोय कॉन्व्हेंटला वाढवण्यासाठी आणि सरकारी शाळांना नष्ट करण्याचा घाट घातला जातोय, काय वाटतं तुम्हाला? कारण तर नक्की मी सांगू शकणार नाही, पण यातून आमचं जो नुकसान होणार आहे, ज्या मुलांचं नुकसान होणार आहे, आमच्या गाव पातळीवर जे मुलं शिकणारे आहेत त्यांच्या भविष्याचा जो विल्हेवाट लावण्याची यांनी सोय केलेली आहे. आम्हाला गव्हर्नमेंटकडून एवढीच विनंती करायची आहे का आपण याच्या थोडं समोरचे आमचे जे गाव पातळीवर आपल्याला आपण म्हणतो सर्व शिक्षण शाळेत शिकूया पुढे जाऊया. अरे आपण जेव्हा गाव पातळीवर आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण देणार नाही त्या पद्धतीने पुन्हा आपण समोर कसे जाऊ? गाव आपण आपल्याला माहीत आहे, आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जी जनसंख्या आपल्या गावखेड्यात राहते आणि त्या पद्धतीवर आपण ज्या पद्धतीने आपलं ह्या शासनाने धोरण काढलेलं आहे ह्या शाळा विलग करण्याचा, आम्ही त्याच्यापासून सर्व जे आपले गोरगरीब आहेत, कष्टकरी लोक आहेत, त्यांचे मुलं समोर कसे जातील? त्यांचे शिक्षण असा एक वस्तू आहे, शिक्षण आपण वाघिणीचे दूध समजतो. शिक्षणामुळे आपण कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. शिक्षण असा एक वस्तू आहे, शिक्षण आपण ज्या पद्धतीत जेव्हापर्यंत आपण शिकू, जेवढं आपण त्याच्या शिक्षणाचं ज्ञान राहील तेवढं शिक्षणाचा आपल्याला समाज घडवण्यासाठी खूप फायदा होत असते. सरकारकडून काय अपेक्षा आहे आणि अधिवेशनात यावेळेस काय मागणी आमची एकच आहे मॅडम, कंत्राटी पद्धतीने ज्या शिक्षक भरती तुम्ही चालू केली आहे ते बंद करा आणि ज्या शाळा ज्या दत्तक देत आहे ठेकेदारी पद्धतीनं त्या बंद व्हायला पाहिजे. कारण गावखेड्यामध्ये 90% लोक, 90 ते 95% लोक गोरगरीब आहे. गोरगरिबाचे पोरं हे कुठे शिकायला जाणार आहे? आज त्यांच्याकडे साधन म्हणजे सरकारी शाळा आहे. त्या सरकारी शाळेवर ते आपले शिक्षण घेत आहे. आज देशाच्या राष्ट्रपती ते पंतप्रधानापर्यंत शासकीय शाळेतून शिकलेले हे पंतप्रधानापर्यंत राष्ट्रपतीपर्यंत पोहोचलेले आहेत. मग आज तुमचे मुलं आज प्रायव्हेट शाळेमध्ये शिकत आहे. 1-1 लाख रुपये डोनेशन देऊन तुम्ही शाळेमध्ये आपले मुलं शिकवत आहे. मग आमच्या गोरगरिबांचे मुलं कुठे जाणार? जिथे आम्हाला 5 किलोमीटरपर्यंत जायची व्यवस्था नाही त्या शाळेमध्ये आमचे मुलं जाऊ शकणार नाही. 1 लाख रुपयाची डोनेशन आमचे मुलं देऊ शकणार नाही. आज किती दिवसापासून लढताय, किती वर्षापासूनची मागणी आणि पुढील भूमिका काय असणार? मॅडम, हे आता नवीन समिती आमची आम्ही 1 महिन्यापासून या गोष्टीसाठी लढत आहोत. आमची ही समिती पुढेही चालत राहील. आमची मागणी आहे सरकारकडून की आमच्या शासकीय शाळा ह्या बंद व्हायला नको, त्यामध्ये अजून सुधारणा व्हायला पाहिजे. आम्हाला शिक्षक भरती व्हायला पाहिजे. त्या शाळेमध्ये आम्हाला पुन्हा शिक्षक द्यायला पाहिजे. जे इंग्लिश मिडियम तुम्ही प्रायव्हेट शाळा करून ठेवली आहे तेच इंग्लिश मिडियमचे शिक्षण तुम्ही सरकारी शाळेत द्यावं, हीच आमची मागणी आहे. एकूणच असं सांगता येईल की गाव पातळीवर जेव्हा आपण स्थानिक स्तरावर जातो तेव्हा गाव पातळीवर जास्तीत जास्त गोरगरीब असतात आणि ते खाजगी शाळेत मुलांना शिकवू शकत नाही, तेवढी त्यांची ऐपत नसते. गरीब होतकरू असतात ते लोक. त्यामुळं सरकारी शाळा ज्या आहेत त्या ओस पडू नये, त्या बंद पडू नये यासाठी सरकारनं या ज्या मागण्या
कंत्राटी भरतीवर ज्या शिक्षकांची नियुक्ती केली जाते ती थांबवावी, कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशा अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे. याकडे सरकारनं लक्ष द्यावं आणि सरकारी शाळांना बंद पाडण्यापासून मुक्त करावं ही येथील मागणी आहे. महाराष्ट्र TV 24 साठी कॅमेरा पर्सन कुणाल पानुरकर सह आचल लोखंडे, नागपूर.